संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. जो दया क्षमा त्याच्या अंगामध्ये त्या ठिकाणी आहेत. ह्या भूमिका ज्यांच्याकडे आहे तो संत आहे, तो वैष्णव आहे. आणि अशी वैष्णवांची किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. या जगामध्ये ज्याला सर्वत्र देव दिसतो, प्रत्येकात परमात्मा आहे, ही भूमिका ज्याच्या अंतकरणात असते त्याला वैष्णव म्हणता येईल, त्याला वैष्णव म्हणता येईल. खरं म्हणजे आम्हाला मंदिरात देव दिसतो, नवल नाही. पण साधूकडे थोडी भूमिका पहा. आम्ही 15 वाद्य पहिलं जे शिकतो, सगळ्यात पहिले ममई मोशो जीव लोके जीवभूत सनातन. हा अर्जुना, जो अंश तुझ्यात आहे तो सर्वामध्ये आहे. म्हणजे अर्थात प्रत्येकामध्ये मी आहे. जी डोळ्याने दिसतंय त्या सगळ्यामध्ये मी आहे. परमात्मा हा कणाकणात, ही भूमिका आम्हाला त्या ठिकाणी संतांनी शिकवली. परमात्मा फक्त आम्हाला कधी मंदिरात शोधायचा नाहीये. मला वाटतं तो प्रत्येकात आहे. एखाद्यानं त्या ठिकाणी चिमटा मी घेतला की जसं मला संवेदना आहेत, मला दुःख होतं, तसं समोरच्यालाही एखाद्याला मी त्रास दिला की त्यालाही त्रास होतो, त्याचाही आत्मा दुःख होतो, त्याचाही त्याच्या मनात अंतकरणातला हृदयातला परमात्मा ही त्या ठिकाणी देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. परमात्मा प्रत्येकात आहे. आम्हाला फक्त देव मंदिरात दिसू नये तर प्रत्येकात दिसावा, प्रत्येकात शोधता यावा. आम्हाला प्रत्येकात देवत्व ज्या दिवशी दिसेल ना त्या दिवशी आमचा मोठा परमार्थ आहे. आम्ही म्हणतो नाही परमार्थ. आपल्याकडे संतांनी व्याख्या दिली, बाबा फक्त मंदिरात देव दिसतो म्हणजे देव नाहीये. तर आम्हाला कोणाही जीवाचा न घडो मत्सर, ही ज्या दिवशी तू पदाला आरूढ होशील ना, आपल्याकडून कोणी कोणाचं वाईट होऊ नये, हे पद ज्या दिवशी तुला गाता येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुझा परमार्थ आहे, त्या दिवशी तुझा देवदेव आहे. आम्हाला प्रत्येकात देवत्व शोधतात. परमात्मा फक्त मंदिरात शोधतो, पण यांचं काय, आम्हाला प्रत्येकात शोधता यावा. प्रत्येकात परमात्मा आहे, प्रत्येकात देवत्व आहे. आणि ज्ञानोबा तर पुढे बोलतात, एखादा व्यक्ती सगळ्या जगाशी गुडगुड गप्पा मारतो, प्रत्येकात देवत्वाची भूमिका आम्हाला साकारता यावी. प्रत्येकात देव आहे ही भूमिका आम्हाला विठ्ठल जयी सई भरला, ही जी पद संतांनी आम्हाला दिली. सर्वागटी राम विठ्ठल जयी सई भरला, पिता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. या सगळ्या भूमिकेचा विचार संतांनी जो आमच्या समोर ठेवला तो आम्हाला त्याच्यावरती आरूढ होता यावं. आणि ते आरूढ जे पद आहे त्या सगळ्या पदाला आरूढ झालेले कोण आहेत तर ते संत आहेत, ते वैष्णव आहेत. म्हणून अशा वैष्णवांची संगती देवा जर मला मिळाली तर काय होईल, मला सुख वाटेल, सुख वाटे जीवा. खरं म्हणजे सुख ही वैष्णवांजवळच आहे. सुख वसे हेची ठाई बहुपायी संतांची. सुख कोणाजवळ असेल तर ते संतांकडेच आहे.